काँग्रेसचे महायुती सरकार विरोधात चिखलफेक आंदोलन करत असताना प्रतिकात्मक पुतळाही जाळला। सरकार विरोधात करण्यात आली जोरदार घोषणाबाजी। राज्यातील जनता अनेक समस्यांना सामोरे जात असताना महायुतीचे सरकार त्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात महायुतीच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक करत आंदोलन करण्यात आले। तर यावेळी प्रतिकात्मक पुतळा जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत, यामुळे समाजातील सर्वच घटक अनेक समस्यांना तोंड देत आहेत, मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे। यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चिखलफेक आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रातलं महायुतीचे जे सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे, अकार्यक्षम सरकार आहे। लोकसभेमध्ये यांची जागा लोकांनी दाखवली तरी अजून यांना जाग आलेली नाही आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकरी जे आहेत यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, त्यांच्या पीक मालाला भाव नाही, त्यांना हमी भाव या सरकारने जाहीर केला होता तो मिळालेला नाही। हे जे सरकार आहे हे सध्या पोलीस भरती करत आहे आणि चिखलामध्ये भर पावसामध्ये चिखलामध्ये पोलीस भरती करत आहे। नीटच्या परीक्षा झाल्या, या परीक्षेमध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला। या नीटच्या परीक्षांमध्ये जे काही प्रचंड मोठा स्कॅम झाला आहे त्यांनी देखील हे सरकार अजून जागा झालेलं नाही। महिलांवर प्रचंड अत्याचार होत आहेत आणि तरी देखील गृह विभाग झोपलेला आहे। अशा या परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकरी विरोधी आहे, युवक विरोधी आहे, महिला विरोधी आहे। बेरोजगारी हे वाढवत असताना एकीकडे प्रचंड असा महागाईचा डोंगर उसळलेला आहे आणि अनेक मोठमोठे संकट महाराष्ट्रात असताना हे सरकार फक्त मलाई खाण्यामध्ये मस्त आहे। हे सरकार पैसा खाण्यामध्ये व्यस्त आहे आणि जाहिरातबाजीमध्ये मस्त आहे। अशा या सरकारला जागा करण्यासाठी महाराष्ट्रभर चिखलफेक आंदोलन करण्यात येते। बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं, बुलढाणा जिल्ह्यातले तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं यांच्या प्रतिमेवर आम्ही चिखलफेक केला। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे महाराष्ट्रातली सुजाण जनता, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असलेला हा महाराष्ट्रातली जनता या सरकारच्या तोंडाला चिखल फासल्याशिवाय, काळं फासल्याशिवाय राहणार नाही आणि सत्तेतून यांना लाथ मारून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही।
करा.